2023 मध्ये चीन भारताच्या विरुद्ध कसा वागेल? 2023 मध्ये चीन भारताशी मल्टी डोमेन वॉर कशा प्रकारे लढेल? चीन भारताशी अनरिस्ट्रिक्टेड वॉर कशा प्रकारे लढेल? चीन भारताच्या विरुद्ध ग्रे झोन वॉर कशा प्रकारे लढेल? या सगळ्या प्रश्नाची उत्तरं आपण आजच्या या लाईव्ह मध्ये देण्याचा प्रयत्न करू। 2023 मध्ये चीन भारताच्या विरुद्ध कशा प्रकारे लढेल आणि त्याला भारताने कशा प्रकारे प्रत्युत्तर द्यायला पाहिजे, हा आहे आजचा विषय। सुरुवात करूया। मल्टी डोमेन वॉर हे अनरिस्ट्रिक्टेड वॉर म्हणजे अप्रतिबंधित युद्ध किंवा कुठलेही नियम नसलेले युद्ध किंवा हायब्रिड वॉर किंवा ग्रे झोन वॉर यांचे मिश्रण आहे। हे युद्ध नॉन कॉन्टॅक्ट वॉर म्हणजे संपर्क नसलेले युद्ध असते किंवा कायनेटिक वॉर म्हणजे ज्यामध्ये ताकद वापरली जाते, त्या दोन्ही पद्धतीने ते लढले जाते। आणि हे युद्ध 24 तास, आठवड्यातून 7 दिवस आणि वर्षातून 365 दिवस हे युद्ध चीनचं भारताविरुद्ध चालू आहे आणि याची व्याप्ती प्रचंड आहे। आणि हे युद्ध केवळ सीमेवर नाही तर भारताच्या आत वेगवेगळ्या आघाड्यावरती चीन एकाच वेळेला आपल्या विरुद्ध लढतो आहे। आणि यामध्ये सैनिक कोण आहेत? यामध्ये सुरक्षा एजन्सीज म्हणजे भारतीय सैन्य वगैरे तर आहेच, परंतु यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची राज्य सरकारे सुद्धा आहेत, केंद्र सरकार सुद्धा आहेत, सगळ्या देशांच्या संस्था आहेत आणि सर्वात जास्त महत्त्वाचं देशाचा प्रत्येक नागरिक सुद्धा या युद्धामध्ये सामील आहे। या युद्धाचे अनेक प्रकार आहेत, परंतु आज आपण जो भाग कव्हर करू तो असेल की चीन भारताच्या विरुद्ध आर्थिक युद्ध कसं लढतो किंवा भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये त्यांनी आर्थिक घुसखोरी कशी केलेली आहे, भारताच्या विरुद्ध तो व्यापार युद्ध कसं लढतो आहे आणि हे युद्ध जर आपल्याला चीनच्या विरोधात लढायचं असेल तर भारतीयांना नेमकं काय करावं लागेल याविषयी बोलू। प्रत्येक भारतीयांनी चीनी वस्तूंवरती बहिष्कार टाकलाच पाहिजे आणि आपलं योगदान दिलं पाहिजे असं आपण नेहमी म्हणतो, परंतु मात्र असं दिसतं की त्यावरती अंमलबजावणी होत नाही। म्हटलं जातं, बडबड केली जाते की चीनी वस्तूंवरती बहिष्कार घाला, परंतु प्रत्यक्षात तसं होत नाही। आणि भारतीय जे आहेत ते चीन विरुद्ध लढण्याच्या ऐवजी एकमेकाशी वेगवेगळ्या कारणांनी भांडणामध्ये ते गर्क असतात। देशाची आर्थिक प्रगती ज्या वेगाने व्हायला पाहिजे त्या वेगाने ती होत नाही। आताच तुम्ही वर्तमानपत्रामधली बातमी बघा, आपण म्हणतो की चीनी वस्तू विकत घेऊ नये, परंतु यावर्षी चीनकडून होणारी आयात प्रचंड वाढलेली आहे आणि आयात आणि निर्यातीतली जी तफावत आहे ती जवळजवळ 100 अब्ज डॉलर एवढी आहे। म्हणजे आयात चीनची कमी होण्यापेक्षा आयात ही वाढत आहे। याला कोण जबाबदार आहेत? याला ते भारतीय व्यापारी जबाबदार आहेत जे चीनमधून स्वस्तातनं चीनी वस्तू विकत घेतात आणि नफा कमावतात। दुसरं आहे उद्योग जगत, ज्यांना वाटतं चीनच्या शिवाय ते जिवंत राहू शकत नाही। म्हणजे थोडक्यात जर आपण 2022 विषयी बोललो तर 2022 मध्ये आर्थिक आणि व्यापारी युद्धामध्ये चीनने भारताला हरवलेले आहे। आणि जर हे आर्थिक युद्ध आणि व्यापार युद्ध जिंकायचं असेल तर नेमकं आपल्याला करायला काय पाहिजे? अर्थातच ज्या वस्तू आपण चीनकडून घेतो त्या दोन प्रकारच्या असतात। एक तर कच्चा माल, तो घ्यायला काही हरकत नाही, परंतु कच्च्या मालाची जेवढी निर्मिती आपण भारतात करू शकतो तेवढं जास्त चांगलं राहील। उदाहरणार्थ औषधी उद्योगाकरता API नावाचा कच्चा माल लागतो, तो भारतात आपण तयार करायला पाहिजे। याच्याशिवाय जे इतर देश आहेत त्यांच्याकडनं आपण अशा प्रकारच्या कच्च्या मालाची आयात करून चीनवरती असलेलं आपलं अवलंबित्व कमी करू शकतो का? तर नक्कीच आपण करू शकतो, परंतु प्रयत्न करण्याची गरज आहे। चीनकडून होणारा जो अवैध व्यापार आहे तो थांबवायला पाहिजे। अवैध व्यापार म्हणजे इल्लीगल ट्रेड किंवा ज्याला म्हणायचं स्मगलिंग, किंवा चीन शेजारच्या राष्ट्रामधून
भारतामध्ये पुष्कळ गोष्टी स्मगलिंग करतो. उदाहरणार्थ नेपाळमधून स्मगलिंग होतं, बांगलादेश बॉर्डरवरनं स्मगलिंग होतं, जे म्यानमार बॉर्डर आहे तिथून स्मगलिंग होतं, जिथून वेगवेगळ्या प्रकारचं स्मगलिंग तर होतंच, परंतु याच्याशिवाय खोट्या नोटा आणि ड्रग्ज म्हणजे अफू गांजा चरस हे सुद्धा आणलं जातं. याविषयी चीनचा जो बेकायदेशीर व्यापार आहे याविषयी मी अनेक वेळा बोललेलो आहे. मी आज आपल्याला असं सांगू इच्छितो की युआन जी चीनी करन्सी आहे या करन्सीचा जो रेट आहे 8 ते 9 रुपयाला एक युआन आपल्याला मिळतो, परंतु व्हाईट मार्केटपेक्षा जे मी एका सेमिनारमध्ये थोडा म्हणजे 5 मिनिटांनी बोलतो. कच्च्या चीनकडून हा माल घ्यायच्या ऐवजी आपण दुसऱ्यांकडनं घेतला तर रुपयाची ताकद वाढेल. उदाहरणार्थ चीनी युआन जो आहे तो आपल्याला दुप्पट किमतीने ब्लॅक मार्केटमध्ये मिळतो. चीन हा अशा प्रकारचा युआन चीनी युआन जो आहे ते भारतीय ब्लॅक मार्केटमध्ये का विकत घेतात याचं कारण सरळ आहे की इल्लीगल ट्रेड होतो. उदाहरणार्थ समजा एखाद्या कंटेनरमधून चीनी सामान येतं आहे, त्याची किंमत 10 कोटी आहे, परंतु डॉक्युमेंटवरती किंवा इनव्हॉइसवरती दाखवलं जातं की ही किंमत फक्त 1 कोटी आहे. म्हणजे उरलेला 9 कोटीचा माल आहे हा कुठलेही भारतीय कर न लागता भारतामध्ये येतात, म्हणजे त्याची किंमत ही खूप कमी असते. यामुळे चीन व्यापाऱ्यांना मोठा फायदा होतो. अर्थातच आता बातमी यायला लागलेली आहे की नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी आणि इतर ज्या आपल्या डायरेक्टरेट आहेत त्या आता याच्यावरती लक्ष ठेवून आहे आणि आशा करूया अशा प्रकारचे व्यापारामध्ये चोरी करणारे आपले जे भारतीय व्यापारी आहेत त्यांना पकडलं जाईल. म्हणजे चीन सामदंड भेद याचा वापर करून भारतामध्ये आर्थिक घुसखोरी करतो, स्मगलिंग करतो, व्यापाऱ्यांच्या थ्रू आणतो, त्यांची जे क्राईम सिंडिकेट्स असतात त्यांच्या थ्रू आणतो आणि आपले जे नक्षलवादी किंवा माओवादी आहेत त्यांना मदत करतो. तर अशा प्रकारे चीनची ही जी घुसखोरी आहे ती आपण थांबायलाच पाहिजे आणि भारतीयांच्या व्यापाऱ्यांना एवढी पटकन श्रीमंत व्हायची तर म्हणजे एक वेळ लागलेला आहे की ते चीनमधनं वाटेल त्या गोष्टी आयात करतात आणि नंतर भारतामध्ये ते विकतात. तर आपण करायला काय पाहिजे, चीनकडनं होणारी आयात कमी करायला पाहिजे. जो अवैध आयात होती ती थांबवली पाहिजे. ज्यांनी अशा प्रकारची अवैध व्यापार केलेला आहे त्यांना कडक शिक्षा द्यायला पाहिजे, त्यांना तुरुंगात टाका. कारण ही आर्थिक घुसखोरी जी आहे, आर्थिक जे भारताला ते धक्का देत आहेत ते अतिशय भयंकर आहे. याकरता भारताच्या सीमा त्या आपल्याला सील कराव्या लागतील, खास तर भारत नेपाळ सीमा, भारत बांगलादेश सीमा आणि इवन समुद्र किनारा, समुद्राकडून मोठ्या प्रमाणामध्ये स्मगलिंग हे केलं जातं. तर त्याकरता आपल्याला राष्ट्रीय कल्याणाची एक दुर्दैव इच्छाशक्ती असायला पाहिजे. स्वदेशीचा आपण विचार करायला पाहिजे, मेक इन इंडियावरती लक्ष ठेवायला पाहिजे आणि चीनचा जो खराब माल असतो हा अनेक युरोपियन किंवा अमेरिकन कंपन्या घेत नाही, तर आपण सुद्धा चीनी मालावरती अशाच प्रकारे त्यांच्यावरती बंदी आणायला पाहिजे. तर मला म्हणायचं असं आहे की जर आपल्याला आर्थिक आणि व्यापार युद्ध जिंकायचं असेल तर आपल्याला सगळ्या काही गोष्टी भारतामध्ये बनवाव्या लागतील आणि याकरता जे आपले लघु उद्योग आहेत, जे आपले मध्यम दर्जाचे उद्योग आहेत त्यांना आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये पुढे आणावं लागेल. चीनी वस्तू चीनी स्त्रिया घरी बनवतात त्यामुळे त्यांची कमी किंमत असते. चीनचे जे कामगार आहेत त्यांचं जे कौशल्य आहे, मग ते स्किल्ड लेबर असो की सेमी स्किल्ड लेबर असो की अनस्किल्ड लेबर असो, ते भारतीयांपेक्षा पुष्कळ जास्त आहे. तर आपल्याला आपलं जे कौशल्य आहे ते वाढवावं लागेल आणि लघु उद्योगाचं एक जाळं आपल्याला तयार करावं लागेल, ज्यामुळे आपण चीनशी लढाई जिंकू शकू. दुसरी गोष्ट अशी की भारताची अर्थव्यवस्था थांबवण्याकरता वेगवेगळ्या राजकीय पक्षांकडनं, वेगवेगळ्या संस्थांकडनं मोठ्या प्रमाणामध्ये अशा प्रकारचे दुरुपयोग केले जातात. निदर्शन करायचं, संप पुकारायचे, रस्ते बंद करायचे, सार्वजनिक मालमत्तेची जाळपोळ करायची, रस्त्यावरती वाहनाची
तोडफोड करायची, अशा कामामध्ये अनेक राजकीय पक्ष, अनेक संस्था, अनेक भारतीय, अनेक क्रिमिनल्स हे गुंतलेले आहे. काही संस्थांना किंवा राजकीय पक्षांना वाटतं की बंद पुकारणे हा आमचा हक्क आहे. जर राजकीय पक्षांमध्ये वेगवेगळ्या विषयांवरती मतभेद होऊ शकतील, परंतु ते मतभेद बंद पुकारून करायला पाहिजे का? श्रमदान करून आपण ते का करू शकत नाही? भारताच्या अर्थव्यवस्थेला थांबवण्यापेक्षा अर्थव्यवस्थेला अजून जास्त वेग द्या. जनतेकरता काहीतरी चांगलं काम करा, काळ्या फिती लावा. म्हणजे थोडक्यात तोडफोड बंद, रस्ते बंद करणं, सार्वजनिक मालमत्तेची जाळपोळ करणं, प्रायव्हेट प्रॉपर्टीची जाळपोळ करणं, हे सगळं करण्यापेक्षा आपण कन्स्ट्रक्टिव्ह काम करून, श्रमदान करून भारताची अर्थव्यवस्था थांबवण्यापेक्षा त्याचा वेग वाढवून आपला विरोध हा व्यक्त करू शकतो. आणि यामध्ये मीडियाचं काम हे फार महत्त्वाचं आहे. मीडियानी चांगल्या कामाला प्रसिद्धी दिली पाहिजे, हिंसाचाराला नको, तोडफोडीला नको. अनेक वेळा हिंसाचाराला पहिल्या पानावरती प्रसिद्धी मिळते, तसं व्हायला नको. हिंसाचाराला अजिबात प्रसिद्धी द्यायला नको. आणि शेवटचं मला असं सांगायचं आहे की जर चीनच्या विरोधातलं आर्थिक युद्ध जर आपल्याला जिंकायचं असेल तर चीनी नागरिकांपेक्षा भारतीय नागरिकांना जास्त कार्यक्षम बनण्याची गरज आहे. चीनमध्ये हिंसाचार होत नाही, चीनमध्ये बंद होत नाही. चीनी नागरिक फक्त काम आणि कामच करतात. त्याच्यामुळे ती जगाची आज दुसऱ्या नंबरची आर्थिक ताकद हे बनलेलं आहे. जर आपल्याला आर्थिक महाशक्ती बनायचं असेल तर आपल्या नागरिकांना चीनी नागरिकांपेक्षा प्रत्येक क्षेत्रामध्ये जागतिक दर्जाचे किंवा कमीत कमी चीनी नागरिकांहून जास्त कार्यक्षम बनण्याची गरज आहे. चीनला त्याची जागा दाखवून द्यायला पाहिजे. त्याकरता प्रखर राष्ट्रीय इच्छाशक्तीची गरज आहे. याकरता चीनी घुसखोरी थांबायला पाहिजे, चीनी आक्रमणाला प्रत्युत्तर द्यायला पाहिजे, चीनी वस्तूंवरती बहिष्कार घालायला पाहिजे. आता चीनमध्ये करोना किंवा चीनी व्हायरस हा मोठ्या वेगाने वाढतो आहे. त्यांच्या अर्थव्यवस्थेमध्ये मंदी येते आहे. तर ही एक भारताकरता मोठी सुवर्णसंधी आहे, ज्याचा वापर करून भारत चीनच्या ऐवजी जगाचा कारखाना बनू शकतो. आणि यामुळे चीन आणि भारताच्या आर्थिक व्यवस्थेमधली असलेली तफावत आपण मोठ्या प्रमाणामध्ये कमी करू शकतो. मी इथेच थांबतो. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर त्याला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांशी परिवारांशी शेअर करा. थांबतो. जय हिंद.